नमस्कार. आज नवरात्रीचा 6वा दिवस. आजचा आपला टॉपिक आहे पोस्ट नेटल पिरियड, म्हणजेच प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी. प्रसूतीनंतरचा 6 ते 8 आठवड्याचा कालावधी याला पोस्ट नेटल पिरियड असे म्हणतात. गर्भवती महिलाच्या शरीरामध्ये गर्भाची वाढ होत असताना गर्भाशयाचा आकार हा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला असतो. त्यामुळे ह्या गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्याचा जो कालावधी असतो त्याला पोस्ट नेटल पिरियड असे म्हणतात. प्रसूती ही 2 प्रकारची असते, एक नॉर्मल डिलिव्हरी आणि एक सिझेरियन डिलिव्हरी. या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक आणि मानसिक काळजी घेणं आवश्यक असते. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये प्रसूती दरम्यान योनिगत भाग आणि ओटीपोटाचे स्नायू हे खूप अतिप्रमाणामध्ये ताणले गेलेले असतात. त्यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा आलेला असतो. या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे पुढे जाऊन तिला हर्निया किंवा युटेराइन प्रोलॅप्स आणि कंबरदुखी, स्पायनल कॉम्प्लिकेशन्स होऊ नये यासाठी तिने मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. तसेच प्रसूती पश्चात लगेचच पहिल्या 24 तासामध्ये तिचा रक्तदाब, थकवा, योनिगत होणारा रक्तस्राव, स्तनांमध्ये येणारा जडपणा, तसेच तिला पोटामध्ये दुखणे किंवा पोटाचा घेर वाढणे यासारख्या गोष्टींवर लक्ष ठेवणं, वैद्यकीय लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे तिने आयर्न, कॅल्शियम आणि अँटीबायोटिक यासारख्या औषध मेडिकेशन्स पहिल्या 3 ते 4 महिन्यांसाठी घेणे अत्यावश्यक असते. लंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी तिने प्राणायाम तसंच लंग एक्सरसाइज करणे मी नक्कीच आव्हान करेन कारण की ह्याच्यामुळे लंग कॅपॅसिटी वाढते आणि रक्ताभिसरण सुद्धा चांगले होते. त्याचप्रमाणे बाळाची काळजी घेताना तिने स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. तिने योगा एक्सरसाइज चालू ठेवावी, कारण की ह्यामध्ये मार्जरासन, भुजंगासन, सूर्यनमस्कार, प्राणायाम हे तिच्या शरीराचा आकार पूर्ववत होण्यासाठी तिला मदत करतात. तसेच तिला मानसिक जो डिप्रेशन जो येऊ शकतो त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात. ह्यामध्ये स्तनपान करणं हे अत्यावश्यक असतं, कारण की स्तनपानामुळे गर्भाशयाचा आकार हा पूर्ववत होण्यास मदत होते. यामध्ये शरीराची मालिश, स्तनांची मालिश ही सुद्धा उपयुक्त ठरते. सेकंड, आपण सिझेरियन डिलिव्हरी नंतर घ्यावयाच्या काळजीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे टाक्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. अँटीबायोटिक तर वैद्यकीय मार्गदर्शनानुसार आपण घेतोच, परंतु स्तनपान करताना, उठताना, बसताना किंवा आंघोळ करताना टाक्यांची जागा स्वच्छ ठेवणे, टाक्यांवर भार पडू नये याकडे नक्की लक्ष द्यावे. किंवा खोकताना पेशंटने आपल्या पोटावर टाक्यांच्या ठिकाणी उशीचा दाब ठेवून त्यावर ताण पडू नये ह्याची नक्कीच काळजी घेणे आवश्यक असते. या दरम्यान जर महिलेला अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव, योनिगत जाणवला किंवा पोटाचा घेर वाढणे किंवा पोटात दुखणे यासारखे काही कंप्लेंट जाणवले तर तिने त्वरित वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे आणि त्यावर उपचार घ्यावे, त्याकडे दुर्लक्ष करू नये. महिलेला बाळाच्या काळजीनुसार स्वतःच्या शरीराची काळजी घेणं सुद्धा आवश्यक असते. एक पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणून संकल्पना येते, कारण की ह्यामध्ये महिलेला येणारा थकवा, तिची झोप पूर्ण न होणे म्हणजे निद्रानाश होणे या सगळ्यांमुळे ते डिप्रेशनमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे जाऊ शकते. तर यासाठी तिला शारीरिक नाही, मेडिकेशन नाही, पण मानसिक आधाराची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते. म्हणून महिलेने तिची आणि बाळाची पूर्णवत काळजी घेण्यासाठी नक्कीच सर्व गोष्टींचा अभ्यास करून काळजी घ्यावी. महिलेचे आरोग्य महिलेच्या हातात.